नमस्कार. हैदराबाद मुक्तीसंग्राम या विषयासंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण औरंगाबाद या ठिकाणी आलो आहोत. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर सर हे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे गाडे अभ्यासक म्हणून ओळखले जातात आणि आजपर्यंत सरांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम या विषयावर सविस्तर असं लेखन जे आहे ते केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं ज्या पुस्तकाचा उल्लेख करावा लागतो त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचं चरित्र व एकंदरच हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास सांगणारं कर्मयोगी संन्यासी हे पुस्तक, त्याशिवाय अनंत भालेराव यांचं चरित्र जे आहे ते सरांनी लिहिलेलं आहे आणि संस्थानी माणसं नावाचं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे ज्यामध्ये हैदराबाद मुक्तीसंग्रामामधील वेगवेगळ्या लोकांची चरित्र जी आहेत ती समाविष्ट केली गेलेली आहेत आणि या सगळ्या माहितीच्या आधारे आपल्याला हैदराबाद मुक्तीसंग्राम जो आहे तो सविस्तरपणे समजून घेता येतो. तर आज आपण सरांना या विषयावर अधिक बोलतं करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा विषय जो आहे तो एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, पण आपली सुरुवात ही एक वकील या नात्यानं झालेली आहे. नामांकित वकील ते हायकोर्ट जज असा आपला प्रवास झाला असतानासुद्धा आपण या हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाकडे ओढला गेलात. तर मला एक उत्सुकता अशी आहे की आपण नेमकं कोणत्या अर्थानं या मुक्तीसंग्रामाकडे अधिक ओढला गेलात याबद्दल थोडंसं सांगावं. काही योगायोग माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवतात. माझे वडील स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते. स्वातंत्र्य चळवळीची दिशा ठरवणाऱ्या कार्यकर्त्यात त्यांचा समावेश होता. त्यामुळे लहानपणापासून घरात कानावर जे पडत होतं ते चळवळीच्या संबंधी, निजामाच्या राज्यातल्या जुलमांच्या संबंधी, तिथल्या जुलमी राजवटीच्या संबंधी, सरकारच्या जातीवादी दृष्टिकोनाच्या विषयी हेही कळत होतं. आणि सामान्य कार्यकर्ते आपल्या घरादाराचा विचार न करताना त्याच्याविरुद्ध आपण लढा कसा द्यावा याचा विचार करत होते हेही कळत होतं. अनेक कार्यकर्ते येत जात होते आणि त्यांना अनेक निमित्तानं पाहण्याची संधी मला मिळाली. माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा योग आहे. त्यानंतर मला असं दिसलं की हैदराबाद चळवळीच्या विषयी अधिकृतरित्या माहिती गोळा करून त्याचा इतिहास लिहिण्याचा, या चळवळीत ज्यांनी प्रेरणा आम्हाला दिली सगळ्या चळवळीला, त्या लोकांची चरित्र लिहावीत अशी प्रेरणा फार कमी लोकांना झाली आणि फार कमी लिहिलं गेलं. एक कारण असे असेल की मराठवाड्यामध्ये तेव्हा प्रसिद्धीची साधनं नव्हती आणि आपण काही केलेलं वाढवून सांगावं अशी प्रवृत्ती नव्हती. या दोन्ही कारणाने कदाचित ते लेखन कमी झालेलं असावं. मला पहिला तो प्रयत्न त्या दृष्टीनं महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे अनंत भालेरावांनी हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा या नावाचं लिहिलेलं पुस्तक, ते विविध ठिकाणाहून माहिती गोळा करून लिहिलेलं अधिकृत इतिहासाचं पुस्तक असं आपल्याला मानता येईल. पण ते पुरेसं नव्हतं. काही चरित्र समोर यायला पाहिजे होती. विशेषतः या लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या स्वामीजींचं चरित्र समोर यायला पाहिजे. हे कोणी लिहिलेलं नव्हतं. मला असं वाटलं की आपल्याला जर योगायोगाने नियतीनं अशी संधी दिली आहे की हा लढा आपल्याला लहानपणी निदान ऐकून माहीत व्हावा. माझा काही लढ्याशी संबंध असण्याचं कारणच नव्हतं, पण त्या जे आपल्याला कानावर पडलेलं आहे आणि जे आपल्याला उपलब्ध होऊ शकतं ते ग्रंथगत करून लोकांना सांगावं म्हणून मी या लेखनाच्याकडे वळलो की हा विषय घ्यावा आणि आपण त्यामध्ये लिहावं. ही माझी मूळ प्रेरणा. आणि त्यातून मग मी स्वामीजींचं चरित्र लिहायचं ठरवलं. तेव्हा अनेक लोक जुने चळवळीतले जिवंत होते, त्यांच्या मुलाखती मला घेता आल्या आणि मुलाखती कुठे जाऊन घेतल्या. मागे लातूरमध्ये देवीसिंग चव्हाणांना खादी भंडारात बसून त्यांची मुलाखत मी एकदा घेतलेली आहे. मी फुलचंद गांधींचे बंधू जे होते विमलचंद ते हात होते त्यांची मुलाखत घेतलेली आहे. मी याचप्रमाणे हैदराबादमध्ये जाऊन तेलंगणचे कार्यकर्ते आणि कर्नाटकच्या हैदराबादमध्ये असलेले जे प्राणेश्वऱ्यांच्यासारखे कार्यकर्त्यांच्या मुलाखत घेतल्या. पी.व्ही. नरसिंहरावांनी माझ्याशी अनेक वेळा बोलून एकदा लेखी माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. ती मुलाखतसुद्धा माझ्याजवळ आहे. असं सगळं. आणि हैदराबादचं जे
आर्काईव्ज आहे, म्हणजे जिथं पुराभिलेख सगळे जमा केलेले आहेत, त्यांनी मला सहकार्य दिलं. हे सहकार्यसुद्धा एका योगायोगाने मिळालं. वस्तुतः इथं कागदसुद्धा पाहणे फार अवघड काम आहे. पण एके दिवशी मी तिथे गेलो आणि मला असं दिसलं की फायलींचं वर्गीकरण झालेलं नाही आणि आपल्याला मिळत नाही. त्यावेळेला मी जज होतो. न्यायाधीश असल्यामुळे मला राज्यपाल म्हणून त्यावेळेला कृष्णकांत होते. तर कृष्णकांत स्वातंत्र्य चळवळीत असलेले तरुण कार्यकर्ते होते. त्यांना मी भेटायला गेलो आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांना मी सांगितलं, ते माझी काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी मला चीफ सेक्रेटरीचा आदेश हातामध्ये आला की यांना कोणताही पासशिवाय वर्षभर आर्काईव्ज पाहू द्यावा आणि त्यांच्या मदतीला 2 असिस्टंट्स त्याचे रिसर्च असिस्टंट द्यावेत. आता हे सगळं केलं कृष्णकांतांनी केलं. तेव्हा अशी माणसं होती की ज्यांना चळवळीच्या इतिहास लेखनाला मदत करावी अशी होती आणि म्हणून मला हे शक्य झालं. आज त्या सगळ्यांचं स्मरण मला होतं. आज हे लिहित असताना तर पुष्कळ मला एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा काही जर झाला असेल तर मला असं वाटलं की आपण या काळामध्ये जगतो आहोत. आणि 6 वर्ष मला या लेखनाला त्या स्वामींच्या चरित्राला लागले. तर त्या चरित्र लेखनामध्ये 6 वर्ष माझी खरं म्हणजे आनंदाची गेली. सगळ्या सुट्या मी त्यात घातलेल्या होत्या आणि दुसरं काही काम करीत नव्हतो. पण मला वडील जे जगले तेच जगणं पुन्हा मलाही एका थोड्या मर्यादित अर्थानं जगता आलं. हा मला त्याचा सगळ्यात मोठा फायदा होता. हैदराबादच्या स्वातंत्र्य चळवळीची वैशिष्ट्य नेमकी कोणती होती हे आपण सांगा. एक थोडासा इतिहासही पाहणं आवश्यक आहे. ब्रिटिशांचं राज्य आपल्याकडे जे आलं ते बंगालमध्ये 1757मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ते 1818 साली आलं. आता तेव्हापासून ब्रिटिशांचं राज्य आपल्याकडे जवळजवळ 150 वर्ष होतं. हे राज्य जेव्हा आलं त्यावेळेला आपल्या देशामध्ये काही संस्थानं होती. ही संस्थानं इतिहासाच्या अपघातानं निर्माण झाली होती. म्हणजे जे मोठे राजे होते म्हणजे मोगल होते, मराठे होते, त्यानंतर औधमध्ये होते, यांची जी मांडलिक राजे होते, संस्थानिक होते, जहागीरदार होते, ते त्यावेळेला स्वतंत्रपणे कारभार करत होते. त्यांचीच संस्थानं त्यांना म्हणायचा प्रघात आहे. अशी संस्थानं म्हणजे आपल्याला माहीत असलेली सांगायची असतील तर हैदराबाद, म्हैसूर, बडोदा, ग्वालेर, इंदोर अशी ही सगळी संस्थानं आपल्याला माहिती आहेत. आता ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी काय केलं, या सगळ्या संस्थानिकांच्यावर करार करून त्यांना सांगितलं की तुम्ही आमचे मांडलिक आणि मुख्य सत्ता म्हणून ब्रिटिशांची त्यांनी मान्य करायची आणि स्वतः आपापल्या प्रांतामध्ये आपल्या मर्जीनं राज्य करायचं. आता यामध्ये सगळ्यात मोठं लोकसंख्येच्या दृष्टीनं जे राज्य होतं ते होतं निजामाचं. ह्या निजामाच्या राज्याचा इतिहास असा की या मोगल सत्तेच्या शेवटच्या काळामध्ये ती जेव्हा कमजोर झाली तेव्हा त्यांच्या एका सुभेदारानं मोगली सत्तेला आव्हान दिलं आणि तो त्याने आपलं स्वतंत्र राज्याची घोषणा केली. त्याचं नाव मीर कमरुद्दीन. 1724मध्ये त्यानं आपलं आपण स्वतंत्र आहोत असं जाहीर केलं आणि जाहीर केल्यानंतर मग तेव्हापासून निजामाची म्हणजे आसफजाही राजवट सुरू झाली असं आपण मानतो आणि 7 राजे याच्यामध्ये झाले. हे सगळे राजे सुन्नीपंथी मुस्लिम. देशात लोकसंख्या जी संस्थानात होती त्यातले 85% हिंदू, 12% मुस्लिम आणि बाकीचे मग ख्रिश्चन आणि शीख वगैरे धर्माचे लोक. असं असताना राज्याची अधिकृत भाषा उर्दू, शाळेत शिक्षणाचं माध्यम 4थीच्या नंतर पूर्णपणे उर्दूच, दुसऱ्या माध्यमात शिकता येत नसे आणि दुसऱ्या कोणत्याही भाषेला उत्तेजन नाही, वाङ्मयाला उत्तेजन नाही, लोकांना आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही, अशा तऱ्हेची नागरी स्वातंत्र्य नसलेली राजवट या ठिकाणी नांदली. जेव्हा सगळीकडे स्वातंत्र्याचं वारं वाहू लागलं ना 38 साली शेजारच्या ब्रिटिश प्रांतामध्ये काँग्रेसची सरकारसुद्धा काही दिवस आली 6 महिने. तेव्हा इथल्याही लोकांना असं वाटलं, ते चळवळ करतच होते की आपल्याला नागरी स्वातंत्र्य पाहिजे. लायब्ररी काढायची असली तर निजामाची परवानगी, तुम्ही व्यायामशाळा काढायची असेल तर निजामाची परवानगी, मिरवणूक काढायची तर निजामाची. हे काय प्रकार आहे? म्हणून त्यासाठी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची इच्छा जागृत होत होती. यांना संघटित करून मग 3 संस्थांनी या ठिकाणी एकाच वेळेला सत्याग्रह मागे पुढे सुरू केला
एक तर हैदराबाद स्टेट काँग्रेस, त्यावेळेला अखिल भारतीय काँग्रेसच्या खाली संस्थानात लढे करायचे नाहीत असं ठरलेलं होतं. म्हणून हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नाव वेगळं असलं तरी प्रत्यक्षामध्ये या चळवळीसुद्धा महात्मा गांधींचंच मार्गदर्शन होतं. त्यांना विचारूनच लढा चालू अगर बंद केला जात असे. दुसरी एक संस्था अशी होती ती म्हणजे आर्य समाज. आर्य समाजानं निजामाच्या ला सहाय्य करणारी जी मुस्लिम गुंडगिरी होती त्या मुस्लिम गुंडगिरीच्या विरोधात हिंदूंचं मनोबल वाढवण्याला प्रयत्न केला. आणि याने धार्मिक स्वातंत्र्याला जेव्हा आली आणि त्यांच्या यज्ञकुंड मोडून टाकली वगैरे असे उद्योग सुरू झाले तेव्हा त्याच्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. या सत्याग्रहात जवळजवळ 7-8 हजार सत्याग्रही बाहेरून येऊन त्यांनी इथं सत्याग्रह केला. एक मोठी चळवळ झाली. तिसरे होते हिंदू महासभेचे. या लोकांनी नागरी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यात थोडंच आहेत, काहीतरी 200-300 लोक त्यांच्या सत्याग्रहात गेले, पण तीसुद्धा चळवळ एक आपल्याकडे झाली. अशा हे होत असताना गांधीजींना असं वाटलं की आता ह्या सगळ्या चळवळींची उद्दिष्ट वेगवेगळी आहेत, एकमेकात मिसळतील. मग आपल्याला जो लढा आहे तो हा धर्मनिरपेक्ष आहे. आपला लढा हा मुस्लिम विरुद्ध हिंदू असा नाही. हा लढा मुस्लिम राजा आहे म्हणून हिंदू प्रजेनं केलेला लढा नाही, तर हा कोणत्याही जुलमी राजाच्या विरुद्ध स्वातंत्र्य मागणाऱ्या प्रजेचा लढा आहे. आता अशीच चळवळ जयपूरमध्ये केली गांधींच्या नेतृत्वाखाली. ते तर जमनालाल बजाज होते. तो तर राजा हिंदू होता, प्रजाही हिंदू होती, तेव्हा याच्याशी धर्माचा संबंध नाही असा आग्रह हा गांधींचा होता आणि इथल्या स्टेट काँग्रेसचा सुद्धा होता. म्हणून आपल्या चळवळीचं हैदराबादमधलं जर वैशिष्ट्य पहिलं जर काही असेल तर ते असं आहे की ही चळवळ ही धर्मनिरपेक्ष होती, याचा धर्माशी कोणताही संबंध नव्हता. दुसरं जे वैशिष्ट्य असेल ते असं आहे की या चळवळीचं नेतृत्व साहजिकच शिकलेल्या मध्यमवर्गाकडे होतं. पण त्यांनी काय केलं, पहिल्या अधिवेशनापासून परतूरपासून शेतकऱ्यांचे प्रश्नच मांडलेत. पहिल्या अधिवेशनाचे नानल जे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतसारा कमी करा असेच प्रश्न आहेत. शेतीला पाणी पुरवठ्याची व्यवस्था करा असेच प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना तगावी म्हणजे पीक कर्ज द्या असेच प्रश्न मांडले गेलेले आहेत. हे सगळी म्हणजे शेतकऱ्यांचा लढासारखं होतं. शेवटी 1945मध्ये भारतात सगळीकडेच अन्नधान्याची जेव्हा टंचाई निर्माण झाली त्यावेळेला हैदराबादमध्ये लेव्ही आणि खुश खरेदी नावाच्या 2 योजना आल्या. लेव्ही म्हणजे अशी आहे की शेतकऱ्यांना धान्य पिकवलेलं जे आहे त्यातलं सरकारला त्यांनी दिलंच पाहिजे, जबरदस्तीने विकायचं. आता ते मग ठरवत असत की 1 एकर जमीन असेल तर 2 पोते वगैरे असं काहीतरी प्रमाण. आता हे प्रमाण ठरवायचं हे सगळं शासकीय अधिकारी गुंडगिरीसुद्धा पुष्कळ होती त्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे खुश खरेदी म्हणजे या व्यतिरिक्त जर शेतकऱ्याला विकायचं असेल तर शेतकरी देऊ शकतो. आता पहिलं लेव्हीच द्यायला तयार नव्हते तर शेतकरी हे कोणून देणार, पण तरीसुद्धा त्याच्या नावाखाली धान्य वसूल केलं जात होतं. ह्याच्यात जेव्हा जुलूम होऊ लागले तेव्हा मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाचे कार्यकर्ते काँग्रेसकडे वळले. म्हणून तुम्हाला असं दिसेल की 47 सालच्या सुरुवातीला जो सत्याग्रह झाला यामध्ये पहिल्या 38 सत्याग्रहात बहुतांशी लोक हे शहरातले होते आणि 46-47मध्ये सत्याग्रह झाले या सगळ्यात सर्व तरुण मुलं होती ग्रामीण भागातून आलेली. त्यातली काही दृश्य मी तर अगदीच लहानपण त्या मुलांच्या मागे जात असताना किंवा लांबून आमच्यासमोर पोलीस स्टेशन होतं तिथे असताना मी पाहिलेली आहेत. 15, 16, 17 वर्षाची तरुण मुलं खेड्यातली ही सगळी पेटून उठली होती की आपल्यावर अन्याय होता, याच्याविरुद्ध काँग्रेस उभे तर आपण काँग्रेसच्या बाजूनं जाऊ. म्हणून दुसरं याचं वैशिष्ट्य असं की हा लढा एखाद्या जातीचा गटाचा अगर एखाद्या ग्रुपचा असा नव्हता. हा मुख्यतः बहुसंख्य असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संबंधीचा आणि नागरी स्वातंत्र्याचा लढा होता. हे या लढ्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य या लढ्याचं जर असेल तर ह्या सर्व लढ्यामध्ये कोणीही आपल्या हातात शस्त्र घेऊन अल्पसंख्याक समाजावरती जुलूम केला असं तुम्हाला दिसणार नाही. लढा संपेपर्यंत, लढा संपल्यानंतर जे झालं असेल ते वेगळं, पण लढा संपेपर्यंत असं अजिबात झालेलं नाही. आणि हे टिकवणं फार कठीण आहे. आता सध्या आपण पाहतो
की चिथावणी पुढारी दिले की खाली अनुयायी पेटून उठतात. असं इथल्या पुढाऱ्याने सगळ्याच अनुयायांना इतकं तयार केलेलं होतं की त्यांनी कुणीही हातामध्ये शस्त्र घेऊन कोणावरही अल्पसंख्याकांच्यावरती कधीही अन्याय केलेला नाही. हा तिसरं वैशिष्ट्य याचं होतं. आणि ह्या चळवळीचं नेतृत्व करणारी मंडळी ही समाजाच्या विविध थरातून आलेली होती. आता मला माझंच बीड जिल्हा माझा असल्यामुळे मला आठवतं की जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माझे वडील होते. त्यानंतर उपाध्यक्ष रतनलाल कोटेचा म्हणून ग्रस्त होते. ते मोठे धनिक कुटुंबातले होते. आणि सेक्रेटरी काशीनाथ जाधव होते. ते तर मागासवर्गीयातून आले होते. आणि पुन्हा त्यांनी एक बोर्डिंग काढलं होतं हिंद वसतिगृह. त्यामध्ये गरीब बहुजन समाजाची मुलं खूप शिकली. त्यातली बरीचशी आज वकील डॉक्टर झालेली मी आज पाहतो आहे. ते म्हणजे वेगवेगळ्या थरातल्या लोकांना नाशिक या आष्टी वगैरे सारख्या ठिकाणी तर खूप जागृती होती. तर अशी जागृती लोकांच्यामध्ये स्वातंत्र्याच्या बद्दलची आपल्या हक्काबद्दलची केली या लढ्यानं. हे या लढ्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे. आताच आपण सांगितलं की या ठिकाणचा राजा जो आहे तो मुस्लिम होता आणि संस्थानामध्ये जवळपास 12% लोक मुस्लिम धर्मीय होते. सर्वच मुस्लिम धर्मीय लोक या लढ्याच्या विरोधात होते किंवा त्यांची नेमकी भूमिका काय होती? सर्वसामान्य मुसलमान हा लढ्याच्या विरुद्ध असा काही नव्हता. अर्थात राजा आपला असल्यामुळे त्याच्याविषयीची आत्मीयता असणं हे स्वाभाविक आहे. परंतु एक गोष्ट मात्र होती की फार थोड्या मुस्लिम मंडळींनी सरळपणे लढ्याला प्रत्यक्ष पाठिंबा दिला. त्यातल्या एकाचं स्मरण करणं आवश्यक आहे. हैदराबादला इमरोज नावाचं दैनिक निघत होतं. त्याचा संपादक होता शैबुल्ला खान. ह्यानं स्वातंत्र्याला अनुकूल लढ्याच्या बाजूनं लिहिलं संपादकीयांच्यामध्ये. म्हणून कासिम रजवीच्या गुंडांनी त्याचे हातपाय तोडून भर रस्त्यावर त्याचा खून केला. आपल्याला याचबरोबर अशी उदाहरणं आपल्याला आढळतात की जे मवाळ होते पण जे निजामाला योग्य सल्ला देत होते अशी माणसं अस्तित्वात होती. हैदराबाद पोलीस ॲक्शनच्या अगोदर तुम्ही आता वेगळं स्वतंत्र राहण्याचा वल्गना न करताना भारतीय संघराज्यात सामील व्हावं असा सल्ला जाहीरपणे एक पत्रक काढून 7 मोठ्या मुस्लिम अधिकारपदावरील लोकांनी दिलेला होता. त्याचबरोबर आपल्याला आणखी एक छोटंसं उदाहरण सांगतो की लोहा गावामध्ये एक तहसीलदार होता. त्यांचं नाव फरीद मिर्झा. त्या ठिकाणी रझाकारांनी काही अत्याचार केले. त्या गडीवरती लोह्याच्या गडीवरती एक लिंगायत कुटुंब होतं. त्या कुटुंबाला मारलं. स्त्रियांच्यावर बलात्कार केले. हे सगळे तिथं उद्योग झाल्यामुळे विषण्ण झालेल्या माणसानं कलेक्टरला सांगितलं की पोलीस पाठवा. तर कलेक्टर म्हणला की तू याच्याकडे लक्ष देऊ नको, हे असं होतच असतं. तेव्हा त्यांनी पाहिलं की राजसत्ताच मुळे गुंडांच्या बाजूने उभी आहे. तेव्हा त्यानं आपल्या तहसीलदारीचा राजीनामा दिला. या माणसाला खरं म्हणजे याचं जी त्याग होता त्याचं योग्य चीज करणं आवश्यक होतं. तुम्हाला सांगायला हरकत नाही की त्याला पद्मश्री द्यावी म्हणून मी PV नरसिंगरावांशी बोललो. PVने त्याला हैदराबादला बोलावलं. तर हा निरीच्छ माणूस म्हणला गलती से मेरे को शायद इन्विटेशन आया है, मेरा क्या काम प्राइम मिनिस्टर से हो सकता है. हा गेलाच नाही. आणि त्यानंतर मग PV नरसिंगरावच राहिले नाहीत. त्यामुळे ते राहून गेलं. पण त्या माणसाला मी हैदराबादलाही 2-3 वेळा भेटलेलो आहे. अशी माणसं होती. सामान्य माणूस तिथंच. पण धर्म ही गोष्ट माणसाच्या भावना भडकवणारी आहे. हे जसं आज आपण पाहतो तसंच त्याही वेळेला होतं. ते अनेक लोक भडकलेले होते आणि भडकलेले लोक काहीतरी असे गुंडगिरी करीत होते. हा त्यातला फरक मूळ आपण लक्षात घेतला पाहिजे. बरेचसे शिक्षक असे होते की कधीही हिंदू आणि मुसलमान असे आपल्या विद्यार्थ्यात कधी भेद करत नव्हते. ते हिंदूंना तेवढीच मदत करीत होते. तेव्हा थोडासा हा काळ जर वजा केला तर निजामी राज्याच्यामध्ये अशा तऱ्हेनं वेगवेगळ्या मानसिकता काही मला दिसल्या नव्हत्या. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा एका अर्थानं लोकलढा म्हणून ओळखला जातो. तर हा जो लोकलढा होता, या लोकलढ्याची मुख्य साधनं कोणती होती आणि या लढ्यासाठी ज्यांनी नेतृत्व केलं, जे नेते होते, यांच्याबद्दल आम्ही जाणून घेऊ इच्छितो. संस्थानामध्ये राजकीय संघटनाच निर्माण करायला, स्थापन करण्याला बंदी होती. त्यामुळे काही कामच करणं अवघड होतं. म्हणून पहिल्या प्रथम लोकांनी व्यायामशाळा काढल्या. आता व्यायामशाळा काढल्या त्यानंतर
काढली, लायब्ररीज निघाल्या आपल्याकडे. ते 1901च्या सुमाराला मराठवाड्यामध्ये वाचनालय सुरू झालेली आपल्याला दिसतात. वाचनालय आणि हे काही फार मोठं एक गोष्ट नाही, पण लोकांचा आपल्या संस्कृतीला, आपल्या हक्कांना जपण्याचा निर्धार त्यातून व्यक्त होत होता. समर्थ व्यायामशाळा म्हणून अमरावतीला एक प्रसिद्ध संस्था आजही आहे. आपल्या संस्थानातले काही कार्यकर्ते तिथं गेले आणि तिथं ट्रेनिंग घेऊन आले आणि त्याने आपल्या गावी अशा तऱ्हेच्या व्यायामशाळा सुरू केल्या, असंही झालेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं ते काम होतं ते म्हणजे धर्मजागृतीचं ते आणि अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करण्याचं ते आर्य समाजानं केलं. ह्याच्यानंतरच्या काळात सत्याग्रह हे गांधीजींचं हत्यार मुख्यतः 1938 साली वापरण्यात आलं. तोपर्यंत हे काही केलेलं नव्हतं. लढ्याच्या शेवटच्या काळात असं दृष्टोत्पत्तीस आलं की सत्याग्रह करून लोक तुरुंगात जरी गेले तरी संस्थानातले रझाकार हे धुमाकूळ घालत आहेत आणि सामान्य माणूस भयभीत झाला आहे आणि संस्थानाच्या बाहेर जाऊ इच्छितो आहे. मग कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला की संस्थानाच्या सरहद्दीवरती प्रतिकार शिबिरं स्थापन केली. सरहद्दीवर म्हणजे सरहद्दीला लगत ब्रिटिश हद्दीमध्ये. आणि त्या लोकांनी शस्त्र मिळवले. विशेषतः त्यावेळेला मध्य प्रदेश सरकारचे जे गृहमंत्री होते द्वारकाप्रसाद मिश्रा यांनी पुष्कळ मदत केली. आपल्याकडे सीताराम पप्पू नावाचे नांदेडमधचे कार्यकर्ते होते, यांनी ती शस्त्र मिळवून ट्रेनिंगची व्यवस्था झाली तिथे आणि त्या आपल्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देण्यात आली. आणि सरहद्दीवरची अशी शिबिरं जी होती त्या शिबिरात पुष्कळ कार्यकर्ते गेले. हा सशस्त्र लढ्याचा भाग म्हणजे एवढाच आहे फक्त. पण त्याबद्दलसुद्धा गांधीजी जे म्हणाले ते लक्षात घेण्यासारखं आहे. गोविंदभाई आणि मला वाटतं वैशंपायन हे दोघंजणं दिल्लीमध्ये गांधीजींना भेटायला गेले. त्यावेळेला गांधीजींच्या गाण्यावर त्यांनी घातलं की बापू, आम्ही तुमचा जो अहिंसेचा आदेश आहे संपूर्णपणे पाळू शकलेलो नाही आणि काही ठिकाणी आम्हाला अशा परिस्थितीमुळे लोकांची प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी सरहद्दीवरती शिबिरं घ्यावी लागलेली आहेत आणि ती शिबिरं स्थापन करून आम्ही तिथे आता जिथं रझाकार असतील तिथं जाऊन हल्ले करतो. गांधीजी असं म्हणाले, ठीक आहे, निदान तुम्ही भ्याडासारखे पळून गेला नाहीत आणि शस्त्रांच्या साह्याने का होईना पण तुम्ही प्रतिकार करता, ती चांगली गोष्ट आहे, असं गांधीजी म्हणाले होते. तेव्हा हा लढ्याच्या साधनांचा इतिहास आहे. आता शेवटचा प्रश्न तुम्ही मला असं विचारतात तो नेतृत्वाच्या संबंधीचा आहे की नेतृत्व कसं होतं. सुरुवातीचं नेतृत्व मार्गदर्शन तर गांधींचं होतं. सुरुवातीला आक्र वाघमारे आणि इतरांच्या असं लक्षात आलं की आपल्याला जर हा लढा लोकांना ॲक्सेप्टेबल म्हणजे लोकांनी स्वीकारला पाहिजे तर नेता असा पाहिजे की ज्याच्याविषयी लोकांना आदर वाटेल. मग त्याने हिप्परक्याच्या शाळेत शिक्षक असलेल्या स्वामी रामानंद तीर्थांनी त्या तीर्थनंतर अंबाजोगाईला आले 1935 आणि अंबाजोगाई त्यांनी शाळेमध्ये ते काम करू लागले. तिथं जाऊन त्यांना विनंती केली की तुम्ही हैदराबादच्या लढ्याचं नेतृत्व स्वीकारा. आणि एक संन्यासी माणूस आपला नेता आहे म्हटल्यानंतर त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात लोक उभे राहिले. स्वामीजींना स्वतः काहीच नको होतं. ते खरं म्हणजे काही होऊ शकले असते ना, राज्यपाल झाले असते, उपराष्ट्रपती झाले असते, मुख्यमंत्री झाले असते, पण संन्यास घेतलेला होता तो काही नुसता कपड्यापुरता नव्हता, तो मनातला सुद्धा होता. दुसरं आयडियालॉग ज्याला म्हणता येईल म्हणजे ज्यांनी तत्त्वज्ञान सांगितलं ते असे दोन नेते आपल्याकडे होते. एक तर आक्र वाघमारे ज्यांनी लढा कसा चालवायचा आहे संबंधीचं मार्गदर्शन केलं, स्वतः काहीही स्वीकारलं नाही, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष हयात होते. आणि दुसरे म्हणजे गोविंदभाई श्राफ यांच्या पुरोगामी धोरणाच्यामुळे काँग्रेसची दुभंगली ही गोष्ट खरी आहे. आणि बरेचसे कार्यकर्ते स्वामीजींना सोडून गेले. स्वतः गोविंदभाईसुद्धा 1949 काँग्रेस सोडून त्यांनी लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स स्थापन केलं. हे जरी खरं असलं तरी चळवळीची नोंदणी करणं, मार्गदर्शन करणं हे सगळं काम जे केलं ते गोविंदभाईंनी केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर एक नेतृत्व मराठवाड्यातून उभं राहिलेलं जे होतं ते होतं दिगंबरराव बिंदूंचं. ते आपल्या जी ॲक्शन कमिटी म्हणजे लढ्याचं नेतृत्व करणारी, मार्गदर्शन करणारी जी समिती होती त्याचेही एक सभासद होते. असे ते होते. त्याच्याबरोबर अनेक लोकांची नावं मला घेता येतील. म्हणजे
आता तुमच्या उस्मानाबादमध्ये विश्वांबर हराळकर होते, ते तिकडे देवीसिंग चव्हाण होते, तिकडे मला वाटतं आबासाहेब लहानकर होते नांदेडमध्ये, त्यानंतर साहेबराव तर तरुण मुलगा होता पण ते होते. त्याच्यानंतर परभणीमध्ये मुकुंदराव पेडगावकर होते, श्रीनिवासराव बोरीकर होते, बीडमध्ये माझे वडील आणि काशीनाथराव जाधव किंवा रतनलाल होते, इथं माणिकचंद पहाडे होते औरंगाबादमध्ये. असे पुष्कळांचे नावं आपल्याला घेता येतील. आणि आपल्याला एक फार महत्त्वाचं लक्षात येईल की ह्यापैकी कोणाच्याही मनात आपल्या जातीचा, आपल्या गटाचा वगैरे कधीही विचार आला नाही. ही राजकारणात अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. आणि ही का झाली? ही गांधींच्या नेतृत्वाच्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनाच्यामुळे झाले. म्हणून हा लढा यशस्वी झाला. आता लढा यशस्वी झाल्यानंतर पुढे जे होतं ते फार दुर्दैवी असतं. जे लढा करतात ते सत्तेवर येतात असं नाही, जे लढाईत नसतात तेच सत्तेवर येतात असं जगाच्या इतिहासात सगळीकडे झालं आहे. पण त्याचा लढाईचा इतिहासाशी संबंध नाही. या नेत्यांच्यापैकी आणखी एक फार महत्त्वाचे नेते जे आज जवळजवळ विस्मरणात चालले आहेत ते म्हणजे रामचंद्र गोविंद उर्फ बाबासाहेब परांजपे. बाबासाहेब परांजपे हे संस्थानाच्या बाहेरून राहणारे, बाहेरचे, ते एक स्टेशन मास्टर त्यांचे वडील होते. त्याच्यामध्ये स्वतः BSc झाले, विज्ञानाची आवड पण स्वातंत्र्य लढ्याची जास्त आवड. तर अशा त्या बाबासाहेबांनी हिप्परक्याच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून आले. आणि शिक्षक म्हणून आले म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त गणित इंग्रजी शिकवणे हाच भाग नव्हता. तिथे असो अगर 35 सालापासून ते पुन्हा योगेश्वरी ताले स्वामीजींच्या बरोबर तिथेसुद्धा विद्यार्थ्यांना जे शिकवायचे ते नचिकेताची गोष्ट सांगून ते सांगायचे की इतिहास हा माणसाला मोठं करीत नाही, इतिहाससारखा घोळवण्याने माणसाचं भवितव्य घडत नाही, तर वर्तमानात तुम्ही कसे वागता याच्यावरती तुमचं भविष्य घडत असतं. हे बाबासाहेब समजावून सांगायचे. बाबासाहेब लेनिनचं वाक्य सांगायचे की तुम्ही ॲडव्हेंचरसली जगा, अन्यायाच्या विरुद्ध लढा करीत जगा, अन्याय सहन करीत जगू नका. आणि ही प्रेरणा विद्यार्थ्यांना देण्याबरोबर बाबासाहेब त्यांच्याशी इतके रमून जायचे की त्या काळात जे विद्यार्थी होते त्यांचं ते भाग्य आहे. आज त्यांना किती बाबासाहेब त्याच्यापैकी लोकांच्या स्मरणात मला माहीत नाही. बाबासाहेबांना घरदार वगैरेची चिंताच नव्हती, लग्नच केलेलं नव्हतं आणि ते विद्यार्थ्यांच्या खोलीवरच राहायचे. आज या पूर्वी काय असे की एका गावची मुलं एक खोली घेऊन 4-5-6 जण एकत्र राहायचे. बाबासाहेब असं याच इकडे आज उद्या तिकडे असं राहायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे. अशी जागृती त्यांनी केली. हिप्परघ्याला अंबाजोगाला जेव्हा शाळा रिवाईव्ह केली 35 साली, तेव्हा बाबासाहेबांनी मराठवाड्यातल्या खेड्याखेड्यात विशेषतः बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन बहुजन समाजाच्या मुलांना, पालकांना समजावून सांगितलं की तुमच्या मुलांना या शाळेत शिकायला पाठवा. अगदी सुंदरराव सोळुंकेपर्यंत अनेक लोक या शाळेमध्ये यामुळं बाबासाहेबांनी आणलं म्हणून आलेले. तीच गोष्ट तुम्हाला उस्मानाबादमध्ये पुष्कळ लोक सांगतील. काय होतं बाबासाहेबांचा उद्देश? काही त्यांना शिक्षण सम्राट व्हायचं नव्हतं, आमदार खासदार वगैरे काही व्हायचं नव्हतं. ते फक्त बहुजन समाज शिकला पाहिजे, त्याला चांगले संस्कार झाले पाहिजेत अशी इच्छा ते मनाची बाळगत होते. आणि बाबासाहेबांच्या ह्या प्रेरणेतून तरुण लढ्यामध्ये आले. त्यांना गमतीनं लढ्याचे रिक्रुटिंग ऑफिसर असं म्हणलं जात असे. ते एकाचं खरं होतं. पण मुख्य म्हणजे बाबासाहेब मला जे आठवतात ते की जे अक्षरशः स्वतःला विसरून जायचं आहे. मला असं आठवतं की सेवादल चालवत होतो मी बीडमध्ये. त्यावेळेला बाबासाहेब एकदा शाखेवरती आले सेवादलाच्या आणि मी त्यांचं स्वागत करीत असताना प्रास्ताविकात असं म्हणालो की एका काळात तुम्ही तरुणांना एवढं पेटवलं आहे, तरुणांना जागृत केलेलं आहे, तुमच्यामुळे लढा उभा राहिला. आज मला असं दिसतं की सारेच दीप कसे मंदावले आता आणि ज्योती विजू विजू झाल्या, की प्राण घेऊन जीव द्यावा पतंगाने असे कुठेच तेज नाही. यावेळी मी म्हणायला सुरुवात केल्याबरोबर बाबासाहेबांच्या डोळ्यातून खळाखळा पाणी वाहू लागलं. ते त्या काळामध्ये गेले. थोडा वेळ शांत त्यांना होऊ दिलं आणि नंतर बाबासाहेबांनी जे अप्रतिम भाषण केलं की कोणताही काळ असो, अन्यायाचं स्वरूप बदलतं, समाजातल्या मागासलेपणाचं स्वरूप बदलतं, पण त्याच्या विरुद्ध लढा देण्याची गरज ही सारखी कायम असते. ती आपण जाणून फक्त त्या लढ्याला उभं राहिलं पाहिजे. ही प्रेरणा आपल्याला सेवादलाला दिली पाहिजे. बाबासाहेबांचे ते जे उद्गार आहेत ते माझ्या मनात तर आहेत. दुर्दैव असं आहे
की अशी जागृती मुलांच्यामध्ये व्हावी असं मानणारे जे लोक होते त्यातलं आज मला कोणी दिसत नाही. स्वातंत्र्य लढाईशी संबंध नसेल, पण बाबासाहेबांना स्वातंत्र्य मिळालं म्हणजे सगळं संपलं असं वाटत नव्हतं. एकच उदाहरण फक्त सांगतो की लातूरजवळ एक मुरुड नावाचं गाव आहे. त्या मुरुडला त्यावेळच्या योजनेनुसार एक सघन क्षेत्र विकास योजना सरकारची ती लागू करायची होती, पण सरकारी योजनात कुठंच काही नीट होत नाही. इथं काय झालं की शिवाजीराव नाडे नावाचे एक तरुण कार्यकर्ते बाबासाहेबांना मिळाले. ह्या दोघांनी मिळून या ठिकाणी हे संबंध मुरुड तालुक्याचाच मुरुड गाव आसपासच्या भागाचाच खूप मोठा विकास त्या ठिकाणी केला. विकास म्हणजे फक्त इमारत कंत्राटदाराला पैसे दिले म्हणजे बांधलं म्हणजे विकास नव्हे, तर सर्वसामान्य माणसाच्या सहभागातून आपण आपला विकास करतो ते आत्मविश्वासाची जाणीव निर्माण करणं ही बाबासाहेबांनी या ठिकाणी केली. आणि मला हे काम फार महत्त्वाचं आहे असं वाटतं. आपण स्वातंत्र्य मिळालं, पण देश उभा करायचा आहे म्हणतो. देश उभा करायचा आहे भाषणात नाही, प्रत्यक्ष कामात करावं लागतो. बाबासाहेबांनी ते आपल्या उदाहरणाने दाखवून दिलं. कर्मयोगी संन्यासी या पुस्तकामध्ये आपण शेवटी 7वे निजाम मीर उस्मान अली खान आणि स्वामीजी यांच्या मृत्यूसंबंधीच्या ज्या बातम्या दिलेल्या आहेत, मला वाटतं ते फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे खरंच आपण या सर्वच स्वातंत्र्य सैनिकासंबंधी कृतज्ञ आहोत का? स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाच्या विषयीची जाण ही राज्यकर्ते तेव्हाच ठेवतात जेव्हा त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक असतात. म्हणजे वसंतदादा पाटील जेव्हा होते तेव्हा त्यांना अच्युतराव पटवर्धन काय मोठे ते कळत होतं. आता नंतरच्या पिढीत जे राजकारणी आले मुख्यमंत्री झाले त्यांना ते अच्युतराव पटवर्धन कोण हेच माहीत नसतील तर ते काय सांगणार आहेत. हे जी 2 बातम्या जी मुद्दाम मी त्यावेळी वर्तमानपत्र काढून त्या रेकॉर्ड्समधून दिल्या याचं कारणच आहे की लोकांच्या मनामध्ये फार स्मृती लहान असते आणि ती लहान स्मृती स्वातंत्र्य चळवळीचा कोण नेता होता ही शिल्लक राहत नाही. तो सत्तेत असला तर त्याच्याविषयीची स्मृती शिल्लक राहते, तो सत्तेत नसेल तर त्याच्याविषयीची त्याची स्मृती शिल्लक राहत नाही. म्हणून निजाम 6वे जेव्हा गेले ते राज्यावर जरी प्रत्यक्ष नव्हते तरी 1,00,000 लोक त्यांच्या अंत्ययात्रेला हजर होते आणि हे 1,00,000 लोक निजामाला आपला राजा मानत होते. स्वामीजींच्या विषयी असं का झालं नाही? तर स्वामीजींचं आपण मोठेपण जर दाखवलं तर आपल्याला राजकारणात फायदा होईल असं राजकारण्यानं वाटत नाही. हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. राजकारणी नेहमी हिशेब असं करतात की मतं कोणाच्यामुळे मिळतील, कोणाचं नाव घेतलं तर होईल. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीतली नावं ही सामान्यतः लोकांच्या विस्मृतीत जातात. राज्यकर्त्यांना तर ती फारशी आठवतच नाही. राज्यकर्ते नेहमी इतिहास सोयीचा पाहतात, गैरसोयीचा इतिहास हा त्यांना नको असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तेलंगणमध्ये 17 सप्टेंबरची सुट्टी रद्द केली कारण आमच्या निजामाचं राज्य हे केलं म्हणून तर आता सरकारने मान्य केलं की ते 17 सप्टेंबरला काही उत्सव करायचा नाही. हे आपल्या देशात घडतं. आपल्या देशामध्ये शरण जातो आपण ताबडतोब की हे आपल्याला निवडणुकीत यांचा त्रास होईल तर नको. म्हणून स्वातंत्र्याची स्मृती कमी लोकांच्या मनात असली तरी चालेल, ती स्वामीजींना पुरे. कारण स्वामीजी शेवटी संन्यासीच होते ना. मृत्यूच्या नंतर काय ना अगोदर काय काहीच नको होतं. पैसे नको होते, सत्ताही नको होते आणि प्रसिद्धी नको होती. लोकांच्या मनामधली कृतज्ञतासुद्धा नको होती. कशालाच मुळून त्यांच्या जवळ स्थान नव्हतं. याला अपवाद फक्त एकच म्हणजे नांदेडच्या विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थांचं नाव देण्याचे प्रस्ताव त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मान्य केला आणि PV नरसिंहराव त्यावेळेला पंतप्रधान होते. ह्या योगायोगांच्यामुळे स्वामीजींचं एक स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे वेगवेगळे पैलू आपण अतिशय कमी शब्दामध्ये उलगडून दाखवलेले आहेत आणि मला वाटतं हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे पुढच्या काळासाठी. आपण या वयातही आपला जो कामाचा उत्साह आहे तो नक्कीच आमच्यासारख्या नवीन तरुणांना प्रेरणा देणारा आहे आणि यापुढेही आपण असंच काम करत राहावं आणि आम्हाला महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ जे आहेत ते उपलब्ध करून द्यावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या वेळाबद्दल आपले मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.